आहे 3 लाखाला. 3 माझ्याकडेच दिली आहे गाडी म्हणून एखादी मला मी खाऊन पण घेतलं. हो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज बघा आपल्याबरोबर कोण आहे? स्वराज. रुंजी काय करताय दोघं? गोल गोल खेळायला. चला फिरा. तर आता इथं खूप सारं सामान आहे. कार्यालयामध्ये ये जा करायचं आहे गाडीमधून. अँड आम्ही आलो आहे 4 व्हीलरमधनं. आणि हे काय दोघं थांबतच नाहीत, हे मस्ती करणारच आहेत. होय ना? आवरायचं नाही आहे तुला? काय नाही आवरायचं? नाही. कसं स्वराज? नाही आवरायचं नाही. हो आवरायचं नाही आहे. तर आता आम्ही असं ठरवलं की या दोघांना मी इथंच सोडून जाणार आहे. आणि प्लीज तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक इग्नोर करा, कारण इथं खूप सगळेजण चर्चेत आहे. होय ना स्वराज? सोडून जायचं तुला? नाही सोडून जायचं नाही. कसं 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 डिंचिक 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 डिंचिक. चला 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 चला. हे 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 डिंचिक डिंचिक डिंचिक. ये पडला. तर गाईज कसलं कुशन मिळालंय बघा मला. दिस इज हत्तीचं कुशन. हत्तीचं कुशन. हे आहे शेपूट. इथनं बदामातनं निघालेले शेपूट. आणि हे काय शांत बसण्याचं काय नाव घेत नाही आहेत. बॉल खेळायला लागलेत आता दोघं. अवघड आहे ते. बघा ते मेहंदीचं डेकोरेशन आहे. आणि बघू आज तिथं फोटोशूट चालू आहे तिचा. आणि हे बॉल खेळतायत, दंगा करतायत इतका. तर आता मी आलेलो आहोत हॉलमध्ये. आणि बाय द वे मी तुम्हाला अजून सांगितलेलं नाही आहे, माझ्या बाबांच्या भाचीचं म्हणजे की माझ्या दिदीचं आहे एंगेजमेंट. अँड हा आहे पूर्ण हॉल. ये एक नंबर डेकोरेशन आहे. तू बाबांना काय विचारतेस की AC रूममध्ये ठेवलेत का सामान? आमचं AC रूममध्ये आहे का? हाय. AC रूम करायला लागले. तर आता सगळ्या गडबडीत आहेत, आवराच्या गडबडीत आहेत, सगळ्या गडबडीत आहेत. पण मी आलेलो आहे मस्तपैकी या रात्री झोपायच्या रूममध्ये. तर आता मी मस्तपैकी तसं पडणार आहे स्वराजसारखं. आहा. पण गाईस स्वराज अजून आलेला नाही आहे, कारण तो दुसऱ्या व्हॅनमधनं येणार आहे. आम्ही आलो पहिल्या कारमधनं. आणि ना मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची. हा पूर्ण जो हॉल आहे, हा पूर्ण हॉल बुक केला आहे 3 लाखाला. 3 लाखाला हा पूर्ण हॉल बुक केला आहे. खूपच मोठा हॉल आहे. अजून मी काहीच एक्सप्लोअर केलेलं नाही आहे, पण खूपच मोठा हॉल आहे. आणि बहुतेक जमलं तर मी Day 2चा सुद्धा ब्लॉग बनवणार आहे. सो रुंजी सांग, कुठं गेली होतीस तो? ब्लॉगमध्ये का नव्हतीस? तुला काय दिसलं? तिला तिथं धोका दिसला आणि ही लगेच गेली धोक्यात खेळायला. हो ना? आणि ही मोबाईल बघत बसली, तोंड लपवते. ये ही आल्या अशी झोपलेली आहे. स्वराज रडायला लागलेला आहे आईने घेतल्यावरती. गजब पेजती. हाय कर रही है मम्मी बाबा. तर आता सगळ्यात आधी मी आवरणार आहे. सो आता मी घालणार आहे. एकच मिनिट. हा लॅव्हेंडर कलरचा शर्ट. येस, हा मी रिसेंटलीच घेतला आहे. आणि ही ब्ल्यूवाली पॅन्ट. सो लेट्स वेअर इट. And now this jeans. Now I am full to ready. तर आता मी जाणार आहे बाहेर आणि एक्सप्लोअर करणार आहे हे पूर्ण कार्यालय. सो लेट्स गो. मी पूर्णपणे रेडी झालेलो आहे.
आणि आता मी हे पूर्ण हॉल एक्सप्लोर करायला जाणार आहे. मला बोलायला पण येत नाही. सो चला आपण जाऊयात. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे तिथं या आणि इथं बरोबर मी बोलायला लागल्यावर या लोकांनी इथं म्युझिक चालू केलं आहे. असं पण मला वाटतं हे हळदीसाठी यांनी डेकोर केलं आहे आणि खूपच छान डेकोर केलं आहे. आणि हा बघा इथला मस्त असा व्ह्यू. आणि हे कार्यालय आतमधून असं दिसतं. खूपच मोठं छान हवेशीर छान आहे. आणि मग इथं बहुतेक कोणती तरी मूर्ती ठेवणार आहेत आणि इथं रांगोळी काढली आहे. आणि ही आहे इथली एंट्रन्स जी की खूप मस्तपणे डेकोर केली आहे. आणि मग मला हे कळलं नाही की ह्याचं इथं काय काम आहे. सो मला काय जरा लॉजिक ह्याचं कळलं नाही हे कशासाठी इथं ठेवलं. मग नंतर कळलं की येस माझा अंदाज राईट होता. इथं मूर्ती आणून ठेवली गणपती बाप्पाची आणि हे आहे स्टेज डेकोर. तर आता इथं ऑर्गनाईज केला आहे नाश्ता. मी चालू आहे नाश्त्यामध्ये आहे समोसा. सो आता मी आधी समोसा खाणार आहे. And here is my this tempting samosa, so let's eat it. आणि मला ॲक्च्युली वाटलं नव्हतं की इथला समोसा इतका टेस्टी असेल आणि खूप छान होता समोसा. आणि मग नंतर मला कळालं की खाली सीटं ही अशी ओढल्यावर खाली येते पण ही येत नव्हती. मग मी दुसरी बघितली ही येत होती आणि मी खुळासारखं अक्षरशः उभारून समोसा खाल्लाय. काय खुळा आहे ना मी. आई झालंय का तुझं रेडी होऊन? मी खाऊन पण घेतलं. हो असंच तू वेळ लावायलीस. इकडनं जा तिथं कॅन्टीन आहे तिथे. हा आहे आईचा फुल लुक. आईचा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. येस खा. छान आहे छान आहे. येस आई बाबांचा फोटोशूट चालू आहे. कोणते लेट्स कॅप्चर द रिएक्शन. मानवाकडे आले ते मानव सांगत नाही ते मानवाकडे आले. पुष्कळ माणसं यायला पाहिजे. हा चांगला आलाय. हा थांबतो पाय चांगला. हे पुष्कळ असा फोटो काढ आमचा. हा फक्त मी पाय सळ करतो. जा तिकडे. ठीक आहे. हे गाईज आता अजून विधीला थोडासा वेळ आहे. मी इथं येऊन झोपलोय. अक्षरशः खूपच उकडायला लागलं. अजिबात तिथं म्हणजे हॉल आहे उघडा हॉल आहे. तिथं फॅन नाही आहे AC नाही आहे काहीच नाही आहे. रूममध्ये छानपैकी AC पंखा लावून मी इथं बसलेलो आहे. रुंजी आल्या का झोपली आहेस तू? हिला खूप दम लागलाय. ही काय केली आल्यापासून का नाही गाईज. ही मुलगी गेलेली आहे खेळायसाठी. चल चालू होणार आहे ती यायला लागली दीदी. मी चाललोय दार बंद करून. यायला लागली दीदी. बा चला आता मी बंद केले. किती वेळात बाहेर येते बघूयात. या मुलीला एकटी सोडल्यावर ही परत आलेली आहे वापस. का आलीस तू? कंटाळा आलेला ना. आईला मोबाईल घेतली आईचा काढून होय ना. आगाव आहे आगाव. किती आईच्या मोबाईलचा कवर छान आहे हो ना. मग इथे चालू झालते साखरपुड्याची विधी. तर आता तिथं पूजेचे रिच्युअल्स चालू आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो टॉप सबस्क्रायबर्स ऑफ द वीक आणि ते आहेत परदेसी संजू, संजय परदेसी अँड विमल. थँक्स फॉर युअर दिस कमेंट. आणि मग ह्याच्यानंतर फायनली त्या दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. आणि मग मी इथं वर आलो होतो वरचं एक्सप्लोर करण्यासाठी. पण मला कळालं की जे खालीच आहे तसंच सेम टू सेम वरती म्हणून मी परत खाली गेलो. किती टाइम वेट केल्यावर आपण बसलो जेवायला. 4 घंटे. 4 पण नाही 1 तास. 10 ही खोटं बोलते. 1 तास आम्ही थांबलोय. मग आम्ही बसलोय जेवायला. या तिच्या 2 बहिणी आहेत ज्या काय तर बोलत बसलेल्या आहेत. आणि इथं पाणी होतं ते सगळं आता माझ्या मोबाईलवर आणि पॅन्टवर सांडलेलं आहे. गुलाबजाम.
ही आहे पनीरची भाजी, गुलाबजाम आणि रुंजीची आवडती भाजी आलेली आहे पनीरची भाजी. ये रुंजी खुश दिसते. खुश आहे. खुश आहे. मला जेवण खायला मिळालं. जेवण खायला मिळालं. किती 1 तास वेट केल्यानंतर. येस. तर जेवणामध्ये होता हा मसाले भात, पापड, ही भाजी सोयाबीनची आणि गुलाबजामुन. अजून पण भरपूर काय काय आलं पण मी घेतलं नाही व्हिडिओमध्ये. आणि रुंजी इथं खाते. मग आलती नंतर आमटी. माझं जेवण झालंय. आता आम्ही जेवणार आहोत. आता आई जेवणार आहे. तर आता माझं जेवण झालेलं आहे आणि पोट माझं गच्च झालं आहे. अँड आता मला काम दिलं आहे बाबांनी. त्यांचा हा मोबाईल चार्जिंगला लावायचा. सो आता मी खोलीत जाऊन मोबाईल चार्जिंगला लावते. सो आता मी मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि ते दोघं बहीण भाऊ सारखं तसंच करतात. कॅमेऱ्याच्या समोर आलं की असंच करतात. तर ॲक्च्युली तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेलच की ते दोघं नेमके कोण आहेत जे की असं करत असतात. सो ते माझ्या आत्याची मुलं आहेत, म्हणजे की माझे दादा दीदी आहेत. माझ्या बाबांच्या बहिणीची मुलं आहेत ती माझी दादा दीदी. किती वेळा सांगतोय मी. आणि या आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आता मी झोपायला जाणार आहे. तर आता जमलंच तर मी तुम्हाला मस्ती दाखवणार आहे की रुंजी कशी मस्ती करते झोपताना. तर आता रुंजीने सुद्धा कपडे बदललेले आहेत, मी सुद्धा कपडे बदललेले आहेत. आता गादी उचलायची आणि आपल्याला न्यायची तिकडे. कुठली घेतीस? घे. एक घ्यायची आणि न्यायची. इकडची घे. ही एक घेऊन जाऊया. चल. पुष्कर दादाने आता बघा गाडी घेतलेली आहे. या आगाऊ मुलींनी माझ्याकडेच दिली गादी. पुष्कर कुलकर्णी थांबा. तुम्ही कुठे चाललाय? कुठं नाही चालतं मी का. अच्छा. आणि हीच ती रुंजीची मस्ती आहे जी मला तुम्हाला आवर्जून दाखवायची होती. ती रात्री कसा पण डान्स करते. आणि आजचा हा व्हिडिओ इथंच एंड होतोय. जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.